आमच्याशी आमचा प्रभू बोलत असतो. हालेलुया. त्याच्याकडून आलेला शब्द, त्याच्याकडून आलेलं वचन हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आमेन. आणि तो शब्द तुम्हाला आवडतो की नाही आवडत? नक्की आवडतो सगळ्यांना. देवाचं वचन ऐकायला किती जणांना आवडतं? सगळे हात वरती आहेत. पुढचा प्रश्न बाकी आहे. प्रश्न विचारणार. आता पुढचा प्रश्न. इतकी वर्ष वचन ऐकलेलं आहे, बरोबर ना? बरोबर की नाही? सगळ्यांचा आवाज हवा आहे मला. आणि हे वचन, आरोग्यासंबंधीचं वचन सगळ्यांच्या पाठ आहे. जरा बोलून दाखवा मला. आजारी पडल्यावर कुठलं वचन बोलतो आपण? हे पण दोघे तिघेच बोलत आहेत. मला सगळ्यांकडून आवाज हवा होता. अजून पुढचं पण बोलत नाही आहेत. नाही माहिती? ऐकलंय का? पण माहीत नाही. आता काहींनी सांगितलं हे वचन की आजारामध्ये आपण हे वचन घेतो, त्याने खाल्लेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य. आता त्याच्या पुढचा प्रश्न, हे वचन कुठे लिहिलेलं आहे? आता एकच आवाज. कोणत्या पुस्तकात, कुठल्या अध्यायात आणि कितवं वचन? मगाशी हात सगळ्यांचे वर होते की नाही? आता हे काय झालं म्हणजे ऐकणारे आहेत. मी ऐकणारे नाही असं नाही म्हणत नाही, ऐकणारे खूप. इतकी वर्ष ऐकतोय. कोण सांगेल मला? जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना देवाची लेकरं होण्याचा अधिकार मिळाला. कुठले पुस्तक, कितवा अध्याय आणि कितवं वचन? हे पण एक दोन सांगतायत. किती भेटले? पाळणारे किती भेटले? कोणतरी तिसरं म्हणालं. हॅलो. खूप मोठ्या अभिमानाने आपण सांगतो ना, मी विश्वासू आहे. पण विश्वासणाऱ्याकडे तलवार नाही आहे. वचनाला काय म्हटलंय? हां. आणि ज्याच्याकडे तलवार नाही आहे तो या जगामध्ये जगू शकत नाही. काय लिहिलंय पहा, योहान 8:47. अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला विचारू शकतो, पण कशाला उगाच तुम्हाला कंटाळा नाही आणत. पान नंबर 1284. साध्या गोष्टी पहा. 47. योहान 8:47. जो देवापासून आहे तो देवाचे शब्द ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. पहा वचनामध्ये काय लिहिलंय, जो देवापासून आहे तो देवाचे शब्द ऐकतो. हालेलुया. आता या ऐकण्याचे दोन अर्थ आहेत. ऐकण्याचे किती अर्थ आहेत? दोन अर्थ आहेत. एक म्हणजे ऐकायचं म्हणून ऐकायचं, आणि दुसरा अर्थ ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं. समजतंय का? कळलं ना? पहिलं काय? ऐकायचं म्हणून ऐकायचं, आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. शेजाऱ्यांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या, यांच्या त्यांच्या जगातल्या सगळ्या गोष्टी त्या ऐकत असतो आपण. कारण कान उघडे, त्याला दरवाजे नाही ना बंद करायला, हो की नाही? ते चालूच असतं. पण
पण दुसरा अर्थ मी काय म्हणालो, ऐकल्यानंतर त्याप्रमाणे करतो ते खरं ऐकणं. हालेलुया. आणि इथे बायबलमध्ये किंवा देवाच्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये ऐकण्याचा दुसरा अर्थ नेहमी आपल्याला समजला पाहिजे, की मी फक्त ऐकणारा होणार नाही आहे, तर जे मी ऐकलंय त्याप्रमाणे मला केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून वाचूया त्यातलंच योहानातलंच 5वा अध्याय आणि वचन 24. इथे दोन्ही अर्थ आपल्याला स्पष्ट होतात. पहा, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही, परंतु तो मरणातून जीवनात पार गेला आहे. जो माझे वचन ऐकतो, काय म्हणतोय आमचा प्रभू येशू? बोला ना. जो माझे वचन आणि ज्यानं मला पाठवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय आहे? त्याला सर्वकालचं जीवन. आणखीन काय? तो न्यायात येणार. आणखीन काय? तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. वचन ऐकण्याचे फायदे, वचन ऐकल्यामुळे काय होतं ते बघा इथे लिहिलेलं आहे. पण इथे नुसतं ऐकण्याला महत्त्व नाही. हालेलुया. आपल्यासारख्या हजारो लोकांनी, लाखो लोकांनी देवाचं वचन ऐकलं आहे ना. आपण सुवार्तेला जातो, लोकांना सांगतो, ते ऐकतात सगळे, पण ते तसं करत म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला? त्यानं ऐकलं नाही. तुम्ही आपल्या मुलांना सांगता दुकानात जाऊन ये, तो हो करतो पण जात नाही. हो जातो ना, आणि जात नाही. हो की नाही? मग याचा अर्थ काय झाला? त्यानं तुमचं ऐकलं का? आपण पण देवाकडे येऊन तसंच करतो. इथे येतो, बसतो, ऐकतो आणि निघून जातो. परत दुसऱ्या रविवारी येतो ऐकायला. मागच्या रविवारी काय ऐकलं होतं ते आपल्या लक्षात नसतं. म्हणजे आपण ऐकलं का? मग खऱ्या अर्थानं आपण वचन ऐकलं का? नाही. ज्या अर्थी ते वचन माझ्या डोक्यात, माझ्या हृदयात नाही, माझ्या मुखामध्ये नाही, त्या अर्थी मी ते वचन ऐकलं नाही. त्या अर्थी मी देवाचं ऐकलं. आणि वचन मगाशी वाचलं, जे देवाचे आहेत ते देवाचा शब्द. आता तुम्ही ठरवा तुम्ही कोणाचे आहात ते. हालेलुया. बरोबर ना? जे बोला देवाचे आहेत ते देवाचा शब्द ऐकतात. पण जे देवाचे नाहीत ते देवाचा शब्द ऐकत नाही. म्हणजे इतकी वर्ष आम्ही देवाचं ऐकलं, पुढचं बोलत नाही आहेत. आलो, बसलो, मस्तपैकी कान दिले, थोडा वेळ आणि मग गेलो निघून. या वचनाप्रमाणे असाच अर्थ होतो की नाही? जर मला साधी गोष्ट सांगता येत नाही, मी आता इथे जर विचारलं, चला मूर्तीपूजा हा एक विषय आहे, कोण मला सांगेल की मूर्तीपूजेविषयी या पुस्तकात, या अध्यायात असं लिहिलेलं आहे? इथे पण मला दोघे तिघेच सापडतील. व बाकीच्यांनी वचन ऐकलं नाही का? ऐकलं की नाही? ऐकलं. पण त्यांनी ते आपल्या जीवनात आणलं. मी लोकांना सांगायला जाणार आहे ना, कशाला देवानं आम्हाला निवडलंय? सुवार्ता सांगायला. बोला, कशासाठी निवडलंय देवानं? काय म्हणाला तो मत्तेच्या 28व्या अध्यायामध्ये? जा आणि सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. मग तुम्ही सुवार्ता सांगायला जाणार त्यावेळेला तुम्ही काय बोलणार लोकांशी? मूर्तीपूजा कुठे आहे? पास्टर विनोदलाच बोलवा, त्याला माहिती आहे, तो सांगेल.
तुम्ही सुवार्तेला जाणार आहात ना, तेव्हा दारू पिणाऱ्याला तुम्ही कुठलं वचन काढून दाखवणार? सांगेल इथले जमलेल्यातलं कोणी मला? व्यभिचार करणाऱ्याला कोणतं वचन तुम्ही बोलून दाखवणार? एखादे आजारी आहे त्याला कोणतं वचन तुम्ही बोलून दाखवणार? तुमच्याकडे ते नाही आहे. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त आलात आणि ऐकलत, पण ते आपल्या जीवनामध्ये तुम्ही वापरलं नाही. वचन हे फक्त ऐकण्यासाठी नाही, ते आपल्या जीवनात वापरण्यासाठी देवानं आपल्याला दिलंय. आता जास्त लांबची कशाला, थोड्या काही महिन्यांपूर्वी मी ध्यानाविषयी सांगितलं होतं. आले म्हणतील परत तिकडेच आले. चिंतनाविषयी मी सांगितलं होतं, बरोबर ना? काही लोकांनी अगदी जोर लावून सुरुवातीचे 8, 10, 15 दिवस केलं. आता परत सगळं थंड पडलेलं असणार. म्हणजे काय झालं? ऐकलं पण ते सोडून दिलं. काय करणार? 2 कान आहेत ना म्हणतात काही लोक. इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हां, बघा, जगातलं एखादी गोष्ट कोणी सांगितली, अरे त्या दुकानामध्ये साड्या खूप स्वस्त मिळत आहेत, मग झोप लागते का? हां, पण बायबलमध्ये इतकं महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, तिथे जायला, त्या शोधायला आम्ही अजिबात वेळ देत नाही. तिथे मन लावत नाही. प्रभूला मन लावणारे लोक हवे आहेत, चिंतन करणारे लोक हवे आहेत, आणि आपण ते करत नाही आहोत. हॅलो, या मंडळीत असंच शिकवलं जाणार. मी तरी असंच शिकवणार. मी नाही सांगणार की इथे आल्यावर तुम्ही बरे व्हाल, ठणठणीत व्हाल. ते करेल प्रभू, पण प्रभूच्या आवडीचं जे आहे ते आम्हाला केलं पाहिजे. हालेलुया. ही चमत्कार इथे घडू दे नाही तर नको घडू दे, पण माझं जीवन वाचलं पाहिजे. हालेलुया. कशासाठी हे सगळं करायचं? मला ते सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. मग ते जीवन कशामध्ये आहे? आता आपण वाचलं, जो माझे वचन ऐकतो आणि ज्यानं मला पाठवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला ते सर्वकालचं जीवन आहे. हालेलुया. आता ऐकण्यातला पहिला अर्थ नका घेऊ, दुसऱ्या अर्थाप्रमाणे चाला सगळ्यांनी, की मी फक्त ऐकणार नाही आहे, तर त्या वचनावर मी चिंतन करणार आहे. हालेलुया. हालेलुया. कराल का? माझ्यासाठी नका करू, स्वतःसाठी करा. प्रभूसाठी पण नका करू, स्वतःसाठी करा. त्याला काही गरज नाही आहे, त्याच्याकडे भरपूर सगळं काही आहे. त्यानं आम्हाला दिलं यासाठी की आम्ही त्याचा वापर करावा. फक्त ऐकणारे असू नका. याकोबाचं पत्र पहा, 1 अध्याय वचन 22. याकोब 1 वचन 22. पान नंबर 1462. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22 वचन. पण वचनाप्रमाणे आचरण करणारे अशा, आमेन, केवळ ऐकणारे व स्वतःस भुलवणारे असे असू नका. म्हणा सगळ्यांनी, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. हालेलुया. शेजाऱ्याला सांगा, वचनाप्रमाणे आचरण कर. आचरण करणं म्हणजेच काय? वागणं. हां, हे पण सांगा, मी आत्तापर्यंत नुसतं ऐकत आलो, तू ऐकत राहू नको. हां,
तर काय कर, वचनाप्रमाणे आहे लिहिलंय ना याच्यात. पुढे काय लिहिलंय? केवळ ऐकणारे व स्वतःच भुलवणारे असे असू. म्हणजे जो फक्त ऐकतो तो काय करतो? स्वतःला भुलवतो, म्हणजे फसवतो. नुसतं वचन ऐकतो तो कोणाला फसवतो? दुसऱ्याला नाही, स्वतःलाच फसवतो. मग असंच राहायचं का? हे जरा कमी करणं, हे जास्त वाटतंय. असंच राहायचं का? वचन आपण असं म्हणू, वचन ऐकणारे नाही, वचन पाळणारे होऊया. हालेलुया. काय म्हणायचं आता याच्या पुढे? वचन ऐकायला मी नाही चाललो आहे, तर ते ऐकून पाळण्यासाठी मी चाललो आहे. हालेलुया. मी फक्त ऐकणारा असणार नाही आहे, तर मी देवाचं वचन पाळणारा असा होईन. हालेलुया. आणि वचन पाळण्यासाठी ऐकणं महत्त्वाचं आहे. जर ऐकलंच नाही तर पाळणार कसं? किंवा जर वाचलंच नाही तर पाळणार कसं? म्हणजे मला वाचलं पाहिजे, मला ऐकलं पाहिजे, तरच मी देवाचं वचन पाळू शकतो. आणि म्हणून कसोशीनं प्रयत्न करायचा आहे याच्या पुढे, की मी इथे आल्यानंतर फक्त वचन ऐकणार नाही आहे, तर जे काही मी माझ्या डायरीमध्ये, माझ्या वहीमध्ये लिहून घेतलं आहे ते घरी गेल्यानंतर मी परत एकदा वाचेन, मी परत त्याचं मनन करीन. त्यातले महत्त्वाचे पॉईंट काय आहेत की जे मला सुवार्ता सांगायला उपयोगी पडतील. हालेलुया. त्या गोष्टी काल बघा, काल या ठिकाणी आम्ही होतो आणि काल मी एक छोटासा विषय तुम्हाला सांगितला की येशूचंच का निवड करायची देव म्हणून. किती थोड्या वेळात आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या आत्म्यानं या ठिकाणी प्रकट केल्या. हालेलुया. बरोबर ना? असे नेमकी पॉईंट, नेमकी महत्त्वाचे मुद्दे या सगळ्यातून आज जे ऐकलंय ना त्याच्यातून बाजूला काढायचे आणि मग ते वरचेवर आपण वाचत राहायचं. शांत बसायचं, त्याच्यावर जरासा विचार करायचा. तर काय होतं, ते वचन मग आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहिलं जातं. आणि एकदा का ते हृदयावर लिहिलं गेलं की मग कोणीही पुसू शकत नाही. हालेलुया. वचन ऐकून कानाच्या द्वारे ते असं न जाता ते असं आलं पाहिजे. बघितलं का माझ्याकडे? नाही तर नुसतं असं असं करत राहाल. काय म्हणालो मी? वचन कुठून येतं? असं इकडून येतं. हालेलुया. आणि मग ते डायरेक्ट इकडे जाऊन नाही द्यायचं, तर त्याला काय करायचं? असं खाली उतरवायचं. कुठे उतरवायचं? इकडे. काय आहे इकडे? काय आहे? हां, त्याच्यात उतरवायचं. आणि त्याच्यामध्ये कधी उतरतं ते? घरी गेल्यानंतर चिंतन केलं की ते उतरतं, नाहीतर मग ते निघून जातं. म्हणजे ते खाली उतरण्यासाठी आम्हाला प्रभूच्या चरणाशी बसावं लागेल. हालेलुया. बघा, ही मंडळी ही उत्तम मंडळी झाली पाहिजे. कोणीही आमच्या मंडळीकडे ज्या वेळेला बघेल तेव्हा त्याला समजलं पाहिजे की खरोखर हे देवाचे लोक आहेत. हे फक्त इकडे आशीर्वाद आणि चमत्कारासाठी येत नाही, तर देवाचं वचन त्यांच्यामध्ये आहे. हालेलुया. म्हणून याच्या पुढे कुठलाही प्रश्न साधा विचारला ना तर तुमच्यातल्या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की पास्टर असं असं लिहिलेलं आहे. भले तुमच्या पुस्तक एखादं लक्षात राहत नसेल, अध्याय एखादं लक्षात राहत नसेल, वचन राहत नसतील, पण कोणत्या वेळेला मला काय वापरायचं आहे हे तर नक्कीच लक्षात राहिलं पाहिजे. हालेलुया. तर माझ्या पण काही संपूर्ण बायबल लक्षात आहे का? नाही. सगळे अध्याय मला पाठ आहेत का? सगळी वचनं मला माहीत आहेत का? नाही आहेत. पण ज्याची गरज मला आहे ते मात्र माझ्या लक्षात राहिलंच पाहिजे. हालेलुया. मी जगात जाणार आहे, त्या मूर्तीपूजकांना मी कुठलं वचन सांगणार आहे ते मला माहीत पाहिजे. हालेलुया. तो माझं नुसतं, तुम्ही नुसतं बडबडलात, भरपूर मोठं ज्ञान पंडित तुम्ही असाल,
त्याला सांगितलं त्याला काही परिणाम होणार नाही, पण बायबल उघडा आणि वाचून दाखवा, वचन त्याच्यावर कार्य करेल. हालेलुया. म्हणून आपण बायबल घेऊन का जातो सुवार्तेला? आपल्याला आठवत नाही म्हणून नाही, त्यावेळेला देवाचं वचन त्यानं ऐकावं म्हणून. नाहीतर तो म्हणेल हा काहीतरी फेकतोय. हालेलुया. समजतंय का? म्हणून याच्या पुढे काय म्हटलंय वचनाप्रमाणे? आचरण करणारे असा, नुसते ऐकणारे असू नका. प्रभूकडे सुद्धा हजारो लोक यायचे, वचन ऐकायचे आणि निघून जायचे. बरोबर की नाही? हॅलो, जागे आहेत का? प्रभूकडे पण हजारो लोक यायचे की नाही? त्याचा शब्द ऐकायचे की नाही? मग सगळे शिष्य झाले का? नाही झाले. कारण नुसतं ऐकलं. हालेलुया. तसे आता आज बघा इतके एवढे जण जमले आहेत, सगळे ऐकतायत, पण यातले प्रभूचे किती होतील? देवाची इच्छा आहे सगळ्यांनी त्याचं व्हावं, सगळे त्याचे उत्तम शिष्य असावे. म्हणून आजपासून जेवढे पोटासाठी कष्ट करतो ना आपण, त्याच्यापेक्षा जास्त कष्ट मी म्हणेन याच्यासाठी करायचे आहेत. हालेलुया. जाणून बुजून आपला वेळ बाजूला काढून ठेवा. ते यूट्यूब काही काढू नका. त्याच्यावर हजार पास्टर हजार प्रकारच्या गोष्टी बोलतात आणि मग तुमच्या डोक्यामध्ये सगळं मिक्सर होऊन जाईल, कोणाचं ऐकू म्हणून. त्यापेक्षा बायबल काढा, रविवारी जे ऐकलंय ते उघडा, त्याच्यावर चिंतन करा. हालेलुया. काही गरज नाही 100 शिक्षकांची. पौल पण म्हणतो ना, तुम्हाला 100 शिक्षकांची गरज नाही. एकच उत्तम शिक्षक आहे आमच्यासाठी, तो पवित्र आत्मा. आणि तो सगळ्यांसाठी देवानं दिलेला आहे. पण काही स्वार्थी लोक त्याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करतात. पण तुम्ही आम्हाला इतकी वर्षे पाहिलंय ना, हां, की आम्ही कशासाठी देवाचं वचन वापरलं आहे. हालेलुया. तर पुन्हा म्हणतो, याकोब 1:22 म्हटल्याप्रमाणे की देवाचं वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, नाहीतर स्वतःला भुलवणारे असे तुम्ही होऊ शकता. पुढे पाहूया. जो अशा प्रकारे वचन पाळत नाही त्याच्यासाठी एक छान उदाहरण गेल्या वेळेला मी एकदा बोलता सांगितलं होतं ना, इर्मयामधलं 11:1-3. फक्त वाचूया आणि पुढे जाऊया. इर्मया 11:1-3. माहीत नाही मला किती जणांच्या लक्षात आहे ते. इर्मयाचं पुस्तक 11वा अध्याय 1 वचन, पान नंबर 918. इर्मयाचं पुस्तक 11वा अध्याय 1 वचन. जे वचन यहोवापासून इर्मयाकडे आले ते म्हणाले, तुम्ही या कराराची वचने ऐका आणि यहुदाच्या मनुष्यांशी व यरुशलेमेच्या राहणाऱ्यांशी बोला आणि त्यांना तू सांग, यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, जो मनुष्य या कराराची वचने ऐकत नाही तो शापित असो. काय म्हटलंय पहा. जे वचन यहोवापासून कोणाकडे आलं? इर्मयाकडे आलं. म्हणजे परमेश्वर इर्मयाशी बोलला. काय बोलला तो? तुम्ही या कराराची वचने ऐका. हां, आणि काय पुढे म्हणाला? आणि मग यहुदाच्या मनुष्यांशी यरुशलेमेच्या राहणाऱ्यांशी तुम्ही ती वचनं बोला. तुम्ही काय करा? आजच्या पद्धतीप्रमाणे ऐका आणि पाटील पाड्यात बोला, त्यातल्या मनुष्यांशी बोला. अजून कुठून येतात? दीव दमण मधल्या लोकांशी बोला, दादरा नगर हवेली,
संजान, सगळीच नावं पटपट आठवत नाहीत मला. तिथल्या मनुष्यांशी तुम्ही बोला. कोणी? फक्त पास्टरांनी. हॅलो, मग तुम्ही काय करणार? वचन बोलायचं फक्त पास्टरांनी आहे का? सुवार्ता फक्त पास्टरने सांगायची आहे का? सगळ्यांनी सांगायची आहे. आणि स्वतः देव यिर्मयाशी म्हणतोय की हे तू त्यांना जाऊन सांग, 3रं वचन, आणि त्यांना तू सांग यहोवाचा देव, यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, जो मनुष्य या कराराची वचने ऐकत नाही तो शापित असो. याचा अर्थ आम्ही आतापर्यंत जी वचनं ऐकली आणि त्याच्याप्रमाणे जर केलेली नाही तर शाप आमच्यावर आहेत. बरोबर की नाही? काही लोक म्हणतात इतकी दिवस प्रार्थनेला जातो, इतके महिने प्रार्थनेला जातो, इतकी वर्षे प्रार्थनेला जातो, मला काही बरंच वाटत नाही, माझं काही सुधरतच नाही. अरे तू ऐकलंस आणि सोडून दिलंस, तू घेतलं नाहीस. हालेलुया. देणारा देत होता तेव्हा तू फक्त ते घेतलं नाहीस, तू घेतलंस आणि टाकून दिलंस. तू घेऊन ठेवायला पाहिजे होतं ना स्वतःकडे. येस, मी त्याने खाल्लेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे, हे जर तू ठेवलं असतंस तुझ्यामध्ये तर मग आजाराने तुला नसतं स्पर्श केला. तू ठेवलं नाहीस, त्याने दिलं पण तू घेतलं नाहीस. म्हणून आज ते वचन घ्या. हालेलुया. फक्त ऐकू नका, आज घ्या आणि स्वतःकडे जपून ठेवा. जर जपून ठेवलं तर आशीर्वादित, परंतु नुसतं ऐकलं तर शापित. काय म्हणालो? जपून ठेवलं तर आशीर्वादित आणि नुसतं ऐकलं तर आपण शापित व्हायला इकडे आलोय का? आशीर्वादित व्हायला आलोय ना? मग काय करायला लागेल? पास्टरांचा हात डोक्यावर ठेवावा लागेल. तुमचा आशीर्वाद तुम्ही ऐकलेल्या वचनामध्ये आहे. हॅलो, काय कळलं का? तुम्हाला आज जो आशीर्वाद हवा आहे तो कशामध्ये आहे? देवाच्या वचनामध्ये आहे. तो तुम्ही घेतला पाहिजे. ते वचन तुम्ही घेतलं पाहिजे की तुम्हाला तो आशीर्वाद मिळालाच. हालेलुया. एवढं त्या देवा शब्दामध्ये सामर्थ्य आहे, कारण तो देवाचा शब्द आहे. तो माणसाच्या मुखातून निघालेला शब्द नाही, तो देवाचा शब्द आहे. हालेलुया. आणि आपण मागे एकदा उदाहरण बघितलं होतं, रेखाबाचा मुलगा योनादाब. आठवतंय का? काय कुठे काय काल सकाळी काय खाल्लं ते माहिती नाहीये, है ना? घरी काढून बघा, वचन सांगून ठेवतो, त्याच्यात जात परत वेळ घालवत नाही, कारण एकदा सांगून झालंय. यिर्मया 35:12-17. परमेश्वर तिथे स्पष्टपणे सांगतो की रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या संतानांनी आपल्या बापाची आज्ञा, जी त्याने त्यांना आज्ञा पिली, ती पाळली आहे, परंतु या लोकांनी माझं वचन पाळलं नाही, ऐकलं नाही. 16 वचन पहा, प्रकाश बघा सगळ्यांनी. 35:16 यिर्मया 35:16. यिर्मया 35 अध्याय 16 वचन, पान नंबर 954. तर रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या संतानांनी आपल्या बापाची आज्ञा, जी त्याने त्यांना आज्ञा पेली, ती पाळली आहे, परंतु या लोकांनी माझं ऐकलं नाही. आता हे वचन आपल्याला पण लागू होईल की नाही? कारण आपला बाप, बरोबर ना? आपल्या सगळ्यांचा बाप आहे ना इथे, की नाही आहे? शब्द कोणाकडून येत आहेत? त्याच्याकडूनच येत आहेत ना? मग ते आपण ऐकतोय की नाही? पण पाळलं का? इथेच वचन म्हणताय पहा, त्यांनी ती पाळली नाही, माझं ऐकलं
नाही. म्हणून 17 वचन, यहोवा सैन्यांचा देव, इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा जे अरिष्ट मी त्यांच्यावर आणणार म्हणून बोललो आहे ते सर्व यहुदावर व यरुशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन. मगाशी कोणाला सांगायला सांगितलं होतं? यहुदाच्या लोकांना सांग आणि यरुशलेमेतल्या लोकांना सांग. हालेलुया. यिर्मयानं जाऊन सांगितलं, परंतु त्यांनी ते ऐकलं पण पाळलं, त्याप्रमाणे त्यांनी केलं. म्हणून देव इथे म्हणतोय, आता मी त्यांच्यावर काय करीन? अरिष्ट आणेन, शाप आणेन, कारण त्यांनी तुझं नव्हे तर माझा शब्द ऐकला नाही. हालेलुया. देवाच्या सेवकाचं ऐकत जा हो बाबांनो, त्याच्यात खूप आशीर्वाद असतात. हालेलुया. यिर्मया हा देवाचा सेवक होता, अभिषिक्त होता, आणि त्याचं त्या संतानांनी, त्या लोकांनी ऐकलं नाही. म्हणून देव काय करतो? त्या लोकांवर शाप, अरिष्ट, संकट पाठवतो. तुम्ही पण येऊन इथे नुसते बसत गेलात तर तुमची संकट संपणार नाही, ती वाढतील. आता म्हणतील जाऊ दे, येऊ कशाला इकडे, मग इकडे याच्यासाठी ये, वचन पाळायला ये बाबा. हालेलुया. वचन पाळल्यामुळे देवाला आनंद होतो, तो आनंद द्यायला ये, आणि मग देवाचा आनंद घ्यायला ये, आणि त्याच्याद्वारे आशीर्वाद घेऊन जा. हालेलुया. नुसतं ऐकायला येऊ नका. आमेन. गलतीकरास पत्र 3 अध्याय वचन 10. पान नंबर 1409, गलती 3:10. कारण नियमशास्त्रातील कर्माचे जितके आहेत तितके सापाचे सत्तेत आहेत. कारण असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. स्पष्ट वचन आम्हाला सांगतं पहा, 10वं वचन. कारण नियमशास्त्रातील कर्माचे जितके आहेत तितके शापाच्या सत्तेत आहेत. नियमशास्त्राप्रमाणे जे कर्म करतात ना ते कशामध्ये आहेत? शापामध्ये आहेत. परंतु कारण असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे काही लिहिले आहे ते सर्व आचरणास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. हालेलुया. काही लोक मध्येच का पडतात माहीत आहे? टिकून राहत नाहीत. हालेलुया. काही दिवस प्रार्थनेला येतात आणि मग घसरतात. त्यांना कंटाळा वाटतो. का? वचन इथपर्यंत गेलं पण इथे गेलं नाही, आणि म्हणून ते टिकून राहत नाही. हालेलुया. पण मला आनंद वाटतो की आम्ही इथे यायला लागल्यापासून आतापर्यंत काही लोक टिकून आहेत. इतकी वर्षे झाली अजून मस्त टिकून आहेत. त्यांच्यावर पण संकट आली, परीक्षा आल्या, पण का टिकून आहेत? येस, इथे काय आहे? वचन आहे. हालेलुया. इथे काय आहे? हां, ते नुसते बोलायचं म्हणून बोलत नाही की देव मला कधी टाकणार नाही, मला कधी सोडणार नाही, तर त्यांनी तो अनुभव पण घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून ते आणखीन विश्वासानं म्हणतात परीक्षेत किंवा संकटात, हालेलुया, माझ्या सगळ्या लोकांनी मला सोडलं आहे पण माझ्या देवानं मला सोडलेलं नाही. हालेलुया. बोलणारेच भरपूर बोलणारे असतात की एक वेळ तुझी आई तुला विसरेल पण मी तुला कधी विसरणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. खरं आहे, परमेश्वर कुठे विसरतो कोणाला? अरे पण तू विसरतो त्याचं काय? तू टिकून राहत नाही. कारण का? तुझ्यामध्ये देवाचं वचन नाही. हालेलुया. परीक्षा आल्यानंतर तुझ्या हृदयात वचन आलं पाहिजे की काही झालं तरी माझा परमेश्वर मला टाकणार नाही आहे.
हालेलुया. हे पाहिजे तर तुम्ही टिकणार आहात, नाहीतर नाही. आमेन. म्हणून कितीही संकट, कितीही काहीही परीक्षा येऊ देत, देवाचा शब्द आम्हाला त्या स्थितीमध्ये टिकवून ठेवतो. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवायचं की वचन जे आहे ते माझ्यामध्ये असलं पाहिजे. संकटाच्या वेळेला आपोआप ते तोंडातनं बाहेर आलं पाहिजे. हालेलुया. हां, जरासं शरीर कुणकुण करायला लागलं की असं नाही म्हणायचं आता बहुतेक मला ताप येणार. त्यावेळेला लगेच तोंडातनं शब्द आले पाहिजे, येशू तू खाल्लेल्या फटक्यांनी मी बरा झालो आहे. हालेलुया. सुरुवात झाल्यावर लगेच सैतानाने तलवार काढून तो आपल्यावर जोरात वार करेपर्यंत वाट नाही बघत बसायची. हालेलुया. हां, त्यांनी फक्त टच केली ना तरी लगेच आपली तलवार बाहेर काढायची. काही लोक वाट बघतात, होऊ दे ना जोराची जखम, मग बघू काय करतो तो. काय थोडंसंच होतंय ना. मग मोठा ताप आल्यावर मोठमोठ्याने बोंबा मारतात, मोठा आजार आल्यावर मग ओरडायला लागतात. नाही, वचन जर तुमच्या हृदयात, तुमच्या मुखामध्ये असेल तर सुरुवातीलाच ते तुमच्या मुखातून बाहेर येईल आणि तेच वचन तुम्हाला आरोग्य देऊन जाईल. हालेलुया. एवढं सामर्थ्य आहे देवाच्या त्या शब्दामध्ये, एवढी शक्ती आहे देवाच्या त्या वचनामध्ये. हालेलुया. आमच्या जिवंत राहण्याचा ते आधार आहे. याच्यात खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे आज. पहिली गोष्ट आपण काय म्हणालो, ते माझ्यासाठी आशीर्वाद आहे. दुसरं आम्ही काय म्हणालो, ते संकटाच्या वेळेला माझ्यासाठी एक चांगलं शस्त्र आहे. आणि तिसरं मी आता काय म्हणतो आहे, जिवंत राहण्याचा आधार आहे. देवाचं वचन हे माझ्यासाठी काय आहे, जिवंत राहण्याचा. 5 स्तोत्रसंहिता 103 वचन 3. एकशे 3 वचन 3. पान नंबर 751. स्तोत्र 103:3. तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. हालेलुया. हालेलुया. काही चुकीची गोष्ट घडली का, हे आलं पाहिजे मुखात. थोडंसं काय चुकलं की लोक लगेच अरे जाऊ दे, आता मंडळीत कसा जाऊ, तो भाऊ काय म्हणेल, ती बहीण काय म्हणेल, ते कसे वागतील, माझ्याशी काय होतील. हां, हे वचन घ्या, तो तुझ्या अन्यायांची क्षमा करतो. हालेलुया. हालेलुया. हां, आजार आला, तो तुझे सर्व रोग. हालेलुया. आधार काय आहे आम्हाला, देवाचं वचन हा काय आहे, आधार. आजारामध्ये, संकटामध्ये, परीक्षेमध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये देवाचं वचन हा आमच्यासाठी आधार आहे. हालेलुया. मग किती आपल्याला ते वाचलं पाहिजे, किती ऐकलं पाहिजे आणि किती त्याचं चिंतन केलं पाहिजे, आज तुम्ही ठरवा. हालेलुया. 4थं वचन त्यातलं, तो तुझा जीव नासापासून खंडून घेतो, तो तुला प्रेम दयेचा आणि करुणेचा मुकुट घालतो. किती छान वचन. तो तुझा देव तुला काय करतो, नाशापासून खंडून घेतो आणि प्रेम दयेचा आणि करुणेचा मुकुट तो तुला देतो. हालेलुया. आहे की नाही आधार. येस, माझा देव किती चांगला आहे याचा अनुभव तू घेतोस. कारण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जीवन आणि मृत्यू
हे आमच्या मुखामध्ये आहे. काय म्हणालो मी? जीवन आणि मृत्यू हे कुठे आहे? आमच्या मुखामध्ये आहे. हालेलुया. म्हणजे आम्ही जीवन जर घेतलं तर जीवन, आणि जर मरण म्हणालो तर मरण. आणि हे कशामुळे ठरणार आहे? आमच्या बोलण्यामुळे ठरणार आहे. हालेलुया. कुठे लिहिलं आहे असं माहीत आहे? नीतिसूत्र 18वा अध्याय वचन 21. नीती 18वा अध्याय वचन 21, पान नंबर 801. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहेत, आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. काय म्हटलंय बघा, 21 वचन. मरण व जीवन हे कशामध्ये आहेत? म्हणा, माझ्या जिभेच्या सत्तेत. माझ्या जिभेमध्ये जीवन पण आहे आणि माझ्या जिभेमध्ये मरण पण आहे. मग मी आजारी पडल्यावर काय म्हणणार? आता बहुतेक मी मरणार. शैतान म्हणणार, चला बोलला याच्या तोंडातून, याला मारूनच टाक. हालेलुया. कारण तुम्ही तसं बोललात. पण त्याच्याऐवजी तुम्ही म्हणाला असतात तर, की नाही, त्याने खाल्लेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे, मी याच्यापेक्षा ठणठणीत होईन. तुमच्या जिभेमुळे तुम्ही आशीर्वाद घेतला. हालेलुया. मग त्याच्यासाठी कुठल्या पास्टरकडे, पॉवरफुल तर बोलत होतो मी, त्यांच्याकडे जायची गरज आहे का प्रार्थनेला? नाही. जे वचन तुमच्या मुखामध्ये आहे ते तुम्हाला आशीर्वाद असं ठरणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आम्ही बोलतो की एखादी गोष्ट अशक्य आहे, समजा तुमच्या जीवनामध्ये किती प्रयत्न केलेत होणं शक्य नाही आहे. परंतु बायबलमध्ये लूकच्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी परमेश्वर म्हणतो, मनुष्याला जे अशक्य ते देवाला शक्य आहे. हालेलुया. काय लिहिलंय? मनुष्याला जे अशक्य आहे ते देवाला. हे वचन तुमच्या मुखात असलं पाहिजे. तुमची अशक्य असलेली गोष्ट शक्य होणारच. असं वाटतं सर्व मार्गेणार आहे, कसं होईल? प्रभू म्हणतो, माझ्याकडे होय आहे. हालेलुया. इतका विषय. त्याच्यासाठी वचन माहीत असायला पाहिजे ना. पण वचन माहीत नसेल तर तो मनुष्य त्या स्थितीमध्ये काय होतो? घाबरून जातो, गडबडून जातो, त्याचा विश्वास कमी पडतो. म्हणून जर मला त्या वेळेला धीर आणि आधार हवा असेल तर माझ्याकडे देवाचं वचन असलं पाहिजे. ते कितीही भयंकर स्थिती असू द्या. तुमच्या मुखात असलेल्या शब्दामुळे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना ज्या वेळेला अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं, त्याच्यापूर्वी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले? आमचा देव आम्हाला त्याच्यातून वाचवायला समर्थ आहे, आणि जरी नाही वाचवलं तरी काही फरक पडत नाही. हालेलुया. आता हे मी बायबलमधलं जसंच्या तसं बोललो का? नाही. मी माझ्या फायद्यासाठी, माझ्या लक्षात राहील तसं ठेवलंय. त्याचा परिणाम काय तोच होणार आहे. म्हणून जसंच्या तसं पाठ नका करू. तुमच्या जसं लक्षात राहील तसं ठेवा. हालेलुया. तर मगाशी विनोदनी वचन वाचलं नाही का? त्यांनी काय वळांनी असं काहीतरी, ते काय ते आहे शब्द, त्याला बसलेल्या महाराज, त्याला बसलेल्या महाराजच्या वळांनी. मी काय म्हणतो? त्याने खाल्लेल्या फटक्यांनी. मग त्याच्यात आणि माझ्यात काही फरक आहे का? नाही. मी माझ्या भाषेत, माझ्या जसं लक्षात राहील असं मी ठेवून दिलं आहे. त्याचा पण परिणाम तोच होणार आहे. मी बोललो आहे त्याचा पण परिणाम तोच होणार आहे. म्हणून जसंच्या तसं पाठांतर करायची गरज नाही आहे. आज काही आयडिया सांगतो तुम्हाला मी. तुमच्या जसं लक्षात राहील तो तर स्वतःच्या भाषेत, लांबच्या लांब पण पाठ करायचे नाही. त्या वचनात खरं काय सांगितलं आहे शॉर्टमध्ये? हां, जीवन आणि मरण हे तुझ्या मुखात आहे.
खरं ते वचन काय बघा, 18-21 केवढं तरी मोठं आहे, आहे ना, कितीतरी मोठं आहे बघा पुस्तकात कसं आहे ते. मग इतकं माझ्या लक्षात मी ठेवू शकतो का? नाही. मग मी काय करतो, जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, माझ्या मुखावर अवलंबून आहे, बस झालं. तुम्ही एवढं बोललात तरी तुझा परिणाम तोच असणार आहे. हालेलुया. म्हणून असे प्रयत्न करा की देवाचं वचन कशा रीतीनं मी माझ्या मुखात आणि माझ्या हृदयात ठेवेन, की जेणेकरून मला त्या वचनाचा फायदा मिळेल, मला त्या वचनाद्वारे आशीर्वाद मिळेल. आणि किती मोठी गोष्ट या वचनात सांगितली आहे माहीत आहे, की जीवन आणि मरण हे तुमच्या मुखामध्ये आहे, हे सैतानाच्या मुखामध्ये नाही आहे. अरे सैतानाच्या मुखामध्ये जर जीवन आणि मरण असतं तर त्यांनी सगळ्या विश्वासणाऱ्यांना कधीच मारून टाकलं असतं, बरोबर ना. त्याच्या मुखात मरण असतं तर नाही, पण ती गोष्ट त्याच्या नाही आहे, पण आमच्या आहे. हालेलुया. नुसतं मरण नाही. आपण काय घेणार आहोत? प्रभू म्हणतो निवड कर. जीवन आणि मरण मी तुझ्या समोर ठेवलंय, चांगलं आणि वाईट मी तुझ्या समोर ठेवलंय, याच्यातून तू निवड कर. तुला काय हवंय ते तुझ्या मुखामध्ये आहे. आणि तुझ्या मुखामध्ये तेव्हाच येईल जेव्हा तुझ्या हृदयात असेल. तुझ्या हृदयात कधी येईल तेव्हा तू ऐकलेलं असशील. तू ऐकलेलं असशील, त्याचं तू जर चिंतन केलेलं असेल, त्याच्यावर जर तू सराव केलेला असेल, ते जर तू परत परत वाचलेलं असशील तर ते तुझ्या हृदयात राहील. नाहीतर मग तू एका कानानं ऐकशील आणि दुसऱ्या कानानं ते हालेलुया. म्हणून स्वतःविषयी नकारार्थी बोलण्याचं पूर्णपणे बंद करा, कारण तुमची जीभ तुम्हाला काय करणार आहे, आशीर्वाद किंवा शाप देणार आहे. तुम्ही घरातनं बाहेर पडताना म्हणता आज चाललोय खरा, पण काम होणार की नाही माहिती नाही. हॅलो, काय जाऊन येतो बघतो, काम होणार की नाही माहिती नाही आहे. तुमचं काम होणार नाही, कारण तुम्ही मुखाने म्हणालात ना होणार की काय बघतो, पण तुम्ही निघताना असं म्हणाला असतात आज मी चाललेलो आहे आणि येशू माझं काम पूर्ण करेल. हालेलुया. तुम्ही जरी नाही काम झालं तरी आनंदानं घरी परत याल, हलकत नाही. प्रभू म्हटलाय म्हटल्यानंतर ते होईलच. पण तुम्ही जाताना पण जर म्हणता बघतो होतंय काय, ते निराशेने गेलात आणि निराश होऊन आलात, तुम्हाला परत ते करावंसं वाटणार नाही. परंतु जर आशेनं गेलात तर तुम्ही आनंदानं परत याल. या वचनामध्ये हे इतकं सामर्थ्य आहे प्रियांनो. हालेलुया. होईल म्हणून नकाराच्या गोष्टी आहेत, निगेटिव्ह, त्या सगळ्या काढून टाकायच्या आपल्या डोक्यातनं. हालेलुया. लग्न होत नाही आहे का, आजपासून म्हणा याच वर्षी होणार. की बरेच जण बोलले पटकन. रोज म्हणा होणार. काय मनीषा? हालेलुया. मुखामध्ये शक्ती आहे. देवानं त्याच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कोणाला बाळ होत नाही, रोज म्हणा, वचन घेऊन जा. प्रभूने म्हटलंय कोणीही वांज राहणार. मग त्यालाच म्हणायचं तू खोटा नाही आहेस. हालेलुया. तू आणि तुझं वचन हे सत्य आहे आणि ते माझ्या जीवनात कार्य केल्याशिवाय रिकामं राहणार नाही. हालेलुया. ही बोलण्याची जी हिम्मत आहे ना, ती वचनामुळे आपल्याला मिळते आणि आपण त्याच्याकडेच कमी लक्ष देतो. बघा, स्तुती आराधना अर्धा तास चालते, 1 तास पण चालली तरी आपल्याला काय फरक पडत नाही. प्रार्थना 1 तास 1.5 तास चालली काय फरक पडत नाही. पण वचन मात्र आपण घरी कधी वाचतच नाही. ज्याच्यामध्ये आशीर्वाद लपलेले आहेत
मग जिथे प्रार्थना करून मागायची पण गरज उरत नाही, ते बोलल्यानंतर मला आशीर्वाद मिळतात, त्याला आपण खूप कमी वेळ देतो. आजपासून बदलून टाका सगळा प्रार्थनेचा पॅटर्न. हालेलुया, हालेलुया. नाहीतर काय होतं, सैतान आपल्यालाच आपल्या शब्दामध्ये पकडतो. काही लोक आजारपणात म्हणतात मी आता मारणार, सैतान म्हणतो बघ तो बोलला, मार याला. जरासं दुखायला लागलं की आपण लगेच म्हणतो बहुतेक मोठा आजार येणार मला आता, बहुतेक ताप येणार. सैतान म्हणतो पकड, बोलला, त्याच्या मुखानं बोलला. म्हणून जीवना मुखातून सगळ्या होकारार्थी, होईल, नकारार्थी गोष्टी पूर्ण काढून टाकायच्या आहेत. हालेलुया. तर आमच्या जीवनामध्ये वचन काय करतं, कार्य करतं. प्रभू येशूची ज्या वेळेला परीक्षा घेण्यात आली, मग ते विचारणार होतो, पटकन बोललो कितव्या अध्यायात म्हणून, तर बघायचं होतं मला. मग त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये नाही का, येशूची कोणी परीक्षा घेतली, सैतानानं परीक्षा घेतली. पहिलं काय म्हणाला तो, गेली हवा, जर तुला भूक लागली असेल काहीतरी म्हणाला ना. आता जाऊ द्या ना, पहिलं दुसरं काय करत बसलाय, अरे जे आठवते ते सांगा ना. ते काय क्रमानेच बोललं पाहिजे असं काय अट्ट आहे का प्रभूकडे. जा सांग, जर तू भूक लागली असेल तर तू काय कर, या धोंड्याच्या भाकऱ्या कर. मग येशू काय म्हणाला, हो येशूला भूक तर लागली होती, बरोबर ना. मग काय केलं, येशू गुडघ्यावर गेला आणि मग त्याने बापाकडे प्रार्थना केली, बापा बापा बापा, सैतान मला घाबरवतोय, सैतान माझी परीक्षा घेतोय, मला भूक लागली आणि दगडाच्या भाकऱ्या करायला सांगतो, करून टाक बापा, दाखवून दे तू माझ्या बरोबर आहेस. अशी प्रार्थना केली येशूने. येशू काय म्हणाला, असं लिहिलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने. हालेलुया, हालेलुया. येशू प्रार्थना करत नाही राहिला, त्यांनी सांगितलं असं लिहिलेलं आहे. हालेलुया. म्हणजे मला जिवंत राहायचं असेल तर मला धोंड्याची भाकर करायची गरज नाही. मी जर देवाचा शब्द माझ्याकडे आहे तर माझी भूक भागणारच आहे. हालेलुया. म्हणजे आणखीन एक गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते की वचन ही आमची उत्तम भाकर आहे. मनुष्य भाकरीने जगतो असं नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने जगतो. हालेलुया. भाकरीने जगतो तो मरणासाठी जगतो, पण देवाच्या मुखातून निघालेल्या शब्दाने जेव्हा जगतो तेव्हा तो जीवनासाठी जगतो. हालेलुया. तर जगण्यामध्ये पण दोन अर्थ आहेत. काही जण मरण्यासाठी जगतात, तर काही जण सार्वकालिक जीवनासाठी जगतात. सार्वकालिक जीवनासाठी जगणाऱ्याच्याकडे काय पाहिजे, देवाचं वचन पाहिजे. दुसऱ्या वेळेला परत सैतानानं परीक्षा घेतली, त्यावेळेला तो काय म्हणतो, उंच याच्यावर नेलं नाही का, आणि म्हणाला मार उडी, तुझा देवावर विश्वास आहे ना, तर तो तुला उचलून धरेल, तो तुला पडून देणार नाही. मग मारली प्रभूनी उडी. असं लिहिलं आहे. हा, काय म्हणाला, असं लिहिलं आहे. परीक्षा घेऊन तिसऱ्यांदा परत प्रभू म्हणतो असं लिहिलं आहे. हालेलुया. जेव्हा संकट येतात, आजारपण येतं, दुःख येतं, परीक्षा येतात, त्यावेळेला आपण पण असं म्हणायचं, असं लिहिलं आहे. सैताना, असं लिहिलं आहे की त्याने खाल्लेल्या फटक्यांनी मला आरोग्य, येशूच्या नावामध्ये मला सामर्थ्य, असं लिहिलेलं आहे. आम्ही असं बोलत नाही, म्हणून तो आमच्या डोक्यावर बसतो.
आणि आम्ही त्याला घेऊन फिरत राहतो. त्याला डोक्यावरनं आज उतरवा. त्याला सांगा तुझी जागा इथे नाही आहे, तुझी जागा इकडे आहे, खाली. हालेलुया, हालेलुया. कारण असं लिहिलं आहे की तुम्ही त्याला आपल्या पायाखाली तुडवाल. नाचवाल नाही ना, डोक्यावर घेऊन नाचवाल. हे किती दुःखाची गोष्ट आहे. सगळे विश्वासणारे ना त्याला डोक्यावर घेऊन नाचवतात. सैतानानं असं केलं, सैतानानं तसं केलं. अरे प्रभूचं वचन काय आहे? हं? वचन असं लिहिलंय. आणि फक्त सैतानाला, आपण देवाला पण सांगू शकतो ना. आपण प्रभूला सांगू शकतो, तू मला असं वचन दिलेलं आहेस. दुधारी तलवार वापरायची. हालेलुया. सैतानाला हरवण्यासाठी आणि प्रभूकडून मिळवून घेण्यासाठी. बापा आहे ना तो आमचा. बापा असं तू आमच्यासाठी लिहिलेलं आहेस. दोन पद्धतीने वचन वापरता येतं. सैतानाला हरवण्यासाठी आणि देवाकडून मिळवून घेण्यासाठी. हालेलुया. न्यायी कधीही भीक मागणार, तू लिहिलंयस, मी का भीक मागतोय? हालेलुया. बोला. मुखातनं हे जीवनाची वचनं बाहेर पडतील, त्यावेळेला आशीर्वाद आपोआप मोकळे होतील. हालेलुया. जीवन आणि मरण हे जिभेच्या सत्तेमध्ये आहे. आणि एकदा बोलून होणार नाही. काय तुम्ही म्हणाल मी प्रार्थना केली ना, त्या दिवशी प्रार्थना केली मी, तू खाल्लेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. अजून काही मिळालं नाही. हॅलो, असंच होतं ना आपलं. हो, तिथे पास्टरकडे गेलो, त्यांनी पण असंच वचन घेऊन प्रार्थना केली, पण अजून काही झालं नाही. डॉक्टरकडे जातो की नाही पण? अरे जातो की नाही? नाही जात वाटतं बरेच जण, म्हणून बोलत नाही आहेत. जातो ना? हां. गोळी घेतल्यावर काय म्हणतो? आता गोळी घेतली आहे, थोड्या वेळाने बरं वाटेल. बरोबर ना? असंच म्हणतो की नाही? काय म्हणतो? आता गोळी घेतली आहे, थोड्या वेळाने, म्हणजे त्या गोळीचा परिणाम व्हायला 3-4 तास तरी लागतात. हो ना? म्हणजे त्या गोळीला पण आपण 3-4 तास देतो. पण देवाच्या वचनाला आपण वेळ देत नाही. आपल्याला वाटतं मी बोलल्या बोलल्या चमत्कार झाला पाहिजे, है ना? मी आता बोललो होतो ना. एकदा नाही, दोनदा नाही, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बोला. हालेलुया. काय म्हणालो मी? जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बोला, तोपर्यंत सैतानाला सांगा असं लिहिलेलं. हालेलुया. मिळेपर्यंत. बरोबर ना? कधी कधी 8-8 दिवस औषध घेऊन सुद्धा बरं वाटत नाही. मग काय डॉक्टरकडे जायचं सोडून देतो? परत जातो. इकडे एकदा प्रार्थना केली की बरं नाही वाटत म्हणून सोडून देतो. अरे देवाला पण परीक्षा बघायची आहे ना तुमचा, त्याच्यावर किती विश्वास आहे ते. त्याच्यावर, त्याच्या वचनावर तुम्ही खरोखरच मनापासून बोललाय की असंच बोलायचं म्हणून बोललाय, ते त्याला पण बघावं लागेल ना. तो पण तुमची परीक्षा घेणार की नाही घेणार? मग तुम्ही किती टिकून राहता हे तुम्हाला त्याला बघावंच लागेल. हालेलुया. आम्ही जवळ 3 की 3.5 वर्ष आजारपणात काढली. हालेलुया. पण सैतान हरलाच ना शेवटी.
देवाच्या वचनाचा विजय झाला, पण तो बघणार ना की किती आम्ही टिकून आहोत, किती आम्ही विश्वासात राहतो आहोत. हालेलुया. की नुसतं आपला येऊन इथे बोलतोय सगळ्या लोकांसमोर आणि स्वतः काय आहे ते बघणारच ना देव. तुमच्यापेक्षा आमच्या परीक्षा जास्त असतात. हालेलुया. तुमचं आपलं बरं असतं, सकाळी उठलं आणि इथे येऊन बसलं, नाही की नाही, ऐकलं आणि घरी गेलं, टेंशन लेने का नहीं, पास्टर कुछ भी बोलने दो, उसका तो काम है. हालेलुया. हां. पण तुम्हाला माहीत आहे तुमच्या पास्टरला इथे उभं राहण्यासाठी रात्री जागावं लागतं, तुमच्यासाठी गुडघे टेकावे लागतात, प्रार्थना कराव्या लागतात, मध्यस्थीला बसावं लागतं. हां. चिंता असते, काळजी असते. बहिणी आहेत, काहींचं वय झालं आहे. आत्ताच आम्ही चर्चा बोलत होतो मी दांडेकरांशी. खूप असतं. असू दे, जाऊ दे, स्वतःविषयी सांगण्यात का अर्थ नाही आहे. तर मी काय म्हणतो, वचन सतत वारंवार जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ते आमच्या मुखातून बोललं पाहिजे. हालेलुया. त्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये त्याचं उत्तर हे काय केलं जातं, मिळवता येतं. लूक 6:45 पहा. लूक सुवर्तमान 6 अध्याय 45 वचन, पान नंबर 1230. लूक 6:45. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरलेले आहे त्यातून त्याचे तोंड बोलते. 6:45 काय लिहिलंय पहा. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो. तर माणूस चांगला आहे की वाईट आहे ते कशावरून ठरवायचं? त्याच्या बोलण्यातून काय बाहेर पडतं. कारण इथे स्पष्ट म्हटलंय, चांगला माणूस आहे त्याच्या अंतःकरणातून कसल्या गोष्टी बाहेर पडतात? चांगल्या. का? कारण त्यांनी चांगलं ऐकलं आहे, त्याच्यावर मनन केलं आहे, ते आपल्या हृदयामध्ये ठेवलं आहे आणि मग तेच त्याच्या मुखातून बाहेर येतं. हालेलुया. जे चांगलं आहे तेच बाहेर येतं. आतमध्ये जर घाणेरडं असेल तर ते बाहेर पण घाणेरडंच येणार, वाईटच येणार. काही लोक शिव्याच घालत असतात. अरे एका वाक्यात 2-2, 3-3 शिव्या असतात. का? ते भरलेले आहेत म्हणून ते इथून येतात बाहेर. आम्ही जर चांगलं भरलंय तर आमच्या मुखातून चांगलंच येणार. इथे कशाला आलो आहे आपण? चांगलं भरायला की वाईट भरायला? हालेलुया. भरताय की घेऊन सोडून देताय? भरलं जातंय का? जातंय का? नक्की. हां, मग चांगलं बाहेर पडणार. चांगला मनुष्य काय करतो? आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगलं काढतो आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरलेलं आहे त्यातून त्याचं तोंड बोलतं. म्हणून अंतःकरणात देवाचं वचन भरूया. हालेलुया. म्हणजे वाईट काही निघणारच नाही. अंतःकरणात, मनामध्ये, हृदयामध्ये त्यासाठी काय भरलं पाहिजे? देवाचं वचन भरलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे फक्त ऐकून नाही किंवा वचन कुठे लिहिलं. काही लोक खूप पंडित असतात, खूप ज्ञानी असतात की ते इतकं पण सांगतात की हे वचन या पुस्तकात, या अध्यायात, या नंबरवर आहे. त्या पाठ असतं अगदी, पण त्याच्या आचरणात ते येत नाही. तो
वाजणाऱ्या झांजेसारखा आहे. हालेलुया. नुसता खडखडाट. म्हणून म्हटलं हरकत नाही, एक वेळ तुम्हाला पुस्तकाचं नाव लक्षात नसेल, अध्यायाचं नाव लक्षात नसेल, वाचनाचा नंबर लक्षात नसेल, पण ठेवा, सुवार्तेसाठी खूप महत्त्वाचं. पण नसेल कदाचित, पण वचन मात्र लक्षात असू द्या. हालेलुया. प्रभूला प्रार्थना करताना तुम्ही अध्यायाचं त्या पुस्तकाचं नाव सांगितलंच पाहिजे अशी काय अट नाही, पण वचन घेतलंच पाहिजे. आणि जेव्हा देवाचं वचन घेऊन आम्ही प्रार्थना करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम होतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून जे ऐकलेलं आहे ते आमच्या वागण्यामध्ये उतरण्यासाठी ते वरचेवर काय केलं पाहिजे, त्याचं वाचन आणि मनन केलं पाहिजे. तरच आमच्यासाठी वचनाच्या द्वारे स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. हालेलुया. कारण इफिस 3 अध्याय, इफिस की बरी कन्फ्यूज होतो मी इथे, की तुम्ही सर्व स्वर्गीय आशीर्वादांमधनी येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहात. पहिला अध्याय 1:3 ना. इफिस 1 अध्याय 3 वचन. इफिस. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला आकाशातल्यांमध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केलेले आहे. काय म्हटलंय? त्याने प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं. करायचं म्हटलंय का करेल म्हटलंय का? केलेलं आहे. आणि ते आशीर्वाद कशामध्ये आहेत? त्याच्या वचनामध्ये लपलेले आहेत. हालेलुया. मग ते तुमच्या मुखामध्ये आले की त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली. हालेलुया. म्हणून बोलण्यात उतरलं पाहिजे. रोज स्तुती, रोज प्रार्थना, रोज आराधना, त्यापेक्षा मी म्हणेन त्याच्याबरोबर रोज वचनाचं मनन. हालेलुया. आणि त्याचा स्वीकार करायचा. येस, हे असं झालंच आहे. काय म्हणायचं? हे असं झालंच आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, अडलेली कामं तुमची या वचनाने पूर्ण होतील. आमेन. तुम्ही फक्त गरज आहे त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहणं, बोलत राहणं. चमत्कार त्या वचनामध्ये, शब्दा म्हणजेच आपल्या मुखामध्ये आहे. चमत्कार कशामध्ये आहे? येशूने स्वतःकडे तो राखून ठेवलेला. हालेलुया. तर चमत्कार म्हणजे त्याचा शब्द त्यानं पवित्र शास्त्राच्या द्वारे आमच्या मुखात घालून ठेवलाय. आम्ही आता त्याचा वापर करायचा आहे. बस, जो वापर करतो तो त्याचं फळ मिळतं. पण जो वापरत नाही त्याला तो आशीर्वाद मिळत नाही. आतापर्यंत का मिळाला नाही? दिलेला अधिकार वापरला नाही म्हणून. हालेलुया. दिलेला आहे. 2024 वर्षापूर्वीच माझ्या आरोग्यासाठी त्यानं व्यवस्था करून ठेवली आहे. पण मी जर बोलत नाही तर मग मला नाही मिळणार. पण जर मी बोललो तर तो आशीर्वाद मोकळा होईल. हालेलुया. म्हणून काय गरज आहे? मला ते वचन बोलण्याची गरज आहे. मी बोलतो तेव्हा काय करतो? मी माझा विश्वास प्रकट करतो आणि दिलेल्या अधिकाराचा मी वापर करतो. हालेलुया. की अशा वेळेला आमच्याकडे देवाचं वचन असलं पाहिजे. हालेलुया.
हालेलुया. कुठल्याही स्थितीमध्ये घाबरून जायचं नाही आहे. कोणतीही स्थिती असू दे, कोणतीही, त्यावेळेला तुमच्या मुखात, तुमच्या हृदयात वचन असलं पाहिजे. बघा स्तोत्र 118:6, स्तोत्र संहिता 118 वचन 6. पान नंबर 763, स्तोत्र 118:6. यहोवा माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? घाबरता का लोकांना स्वार्थ सांगायला, प्रार्थनेला जायला? हे वचन असेल तर घाबरणार नाही. आज घ्यायचं हृदयात भरून. काय वचन? यहोवा म्हणजे परमेश्वर माझ्या बाजूचा आहे, मी भिणार. सांगा शेजाऱ्याला, देव माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. हालेलुया. नेहमी हे लक्षात ठेवायचं, कोणीही माझा विरुद्धी असू दे, मी भिणार. आणि मी आजारी असताना याच्यावरच एक गाणं लिहिलं. आम्ही काल बसवत होतो. येशू माझ्या बाजूचा, येशू माझ्या बाजूचा, येशू माझ्या बाजूचा, मी नाही कुणाला भिणार. आजारात असं काहीतरी सुचलं पाहिजे, बरोबर ना? मग सुचतो. हालेलुया. उजवीकडे 1000 पडतील, डावीकडे 10,000, ख्रिस्त माझा खडक आहे, मी नाही कधी डळणार. देवानं पण ऐकलं, सैतानानं पण ऐकलं. सैतानानं ऐकलं, पळून गेला. देवानं ऐकलं, आशीर्वाद आला. हालेलुया. वचनं, त्या गाण्यात वचनं भरली. देवाने त्या वेळेला जी जी वचनं दिली ना ती भरली. एक चांगलं गाणं तयार झालं. बघा, आपली मंडळी बसवेल आणि तुम्हाला शिकवेल. हालेलुया. हेच वचन घ्यायचं, देव माझ्या बाजूचा आहे, मी कोणालाही भिणार. हालेलुया. हालेलुया. अरे मोठमोठे अधिकारी बघा ना, मंत्री बघा ना, प्रधानमंत्री बघा ना, त्यांना काय असते? बॉडीगार्डची सुरक्षा असते ना, ते त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळे ते असे बिंदात चालतात. का? बॉडीगार्ड आहेत ना चांगले, ते AK-47 घेऊन बाजूने असे उभे असतात. तरी पण घाबरत असतीलच, कारण त्या बॉडीगार्डजवळ AK-47 आहे तर त्या शत्रूंकडे आणखीन मोठे असतात. हो की नाही? त्याचं सांभाळ करणारे एवढे, तो घाबरत नाही. त्याला त्याच्या अधिकाराचा खूप मात चढलेला असतो, त्यामुळे तो काहीही करतो. लोकशाही सध्या गेल्यात जमाय. हालेलुया. मग आम्हाला आमच्या बाजूने कोण उभा आहे? आणि आम्ही घाबरतो का? इथे नाही ना, इकडे आलं आणि निघून गेलं. हे इथे राहिलं असतं तर मी कधीच घाबरलो नसतो. आमेन. देव माझ्या बाजूचा, येशू माझ्या बाजूचा आहे, मी कोणालाही भिणार. हालेलुया. तेच लिहिलंय ना इथे की यहोवा माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? हालेलुया. घेऊया काही वचनं, ठेवूया हृदयामध्ये जपून. किती गोष्टी पाहिल्या आपण, पहा किती गोष्टी वचनातनं शिकायला मिळाल्या आपल्याला. फक्त ऐकणारा आशीर्वादित आहे, हां, पाळणारा आशीर्वादित आहे. ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला जीवन आहे. हालेलुया. ज्याच्या मुखामध्ये आहे तो विजयी आहे.
हालेलुया. देवाचं वचन ही माझं काय मोठा आधार आहे. देवाचं वचन ही माझ्यासाठी एक चांगली तलवार आहे. हालेलुया. देवाचं वचन हे माझा मोठा आशीर्वाद आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी बाजूला काढायच्या आणि ते आपल्या हृदयामध्ये जपून ठेवायच्या की आज मी काय ऐकलं, याच्यात महत्त्वाचं काय होतं. बोलणारा काय 1 तास दिवसभर पण बोलेल, पण त्यातलं माझ्या डोक्यात किती राहिलं हे महत्त्वाचं आहे. आणि आज प्रार्थना करा प्रभूकडे त्यासाठी की प्रभू तुझं प्रत्येक शब्द, तुझं प्रत्येक वचन माझ्या हृदयामध्ये, माझ्या लक्षात राहावं, माझ्या मुखात राहावं, म्हणून आज मला तुझी कृपा दे. जर आज प्रार्थना करणार असाल तर या गोष्टींसाठी प्रार्थना करा. तुमचं आरोग्य तुम्हाला मिळालंच, तुमची बंधनं तुटलीच, मार्ग मोकळे झालेच. फक्त काय हवंय, शब्द देवाचा मुखात असला पाहिजे. हालेलुया. करूया आपण प्रार्थना. हालेलुया, हालेलुया.